स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध कार कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शतबार है वंदना शतबार है। जय बोलो 24 भगवान की जय। काय वोटिंगची सुट्टी आहे का आपल्या क्लासला? कुठे गेले सगळे? काय चाललं होतं आपलं प्रकरण? नय हे वस्तूचं विश्लेषण करून सांगण्यासाठी किंवा भेदपूर्वक ज्ञान करून देण्यासाठी किंवा वस्तूला जी अगम्य आहे ती खोलून वचनाच्या द्वारे सांगण्यासाठी म्हणून नयाचा उपयोग केला जातो। जे काय जिनवाणी आहे ती नयाच्या द्वारे रचली गेली, जाणली प्रमाणाने आणि रचली गेली तेव्हा नय आले। म्हणजे भगवंतांच्या दिव्यध्वनीमध्ये भगवंतांनी जाणलं प्रमाण ज्ञान आणि कथन केलं त्यावेळेस इथं नय ज्ञानामध्ये आले। कुठलं ज्ञान आहे ते? भगवंतांचं ज्ञान जेव्हा त्यांनी कथन केलं तर ते केवळ ज्ञानाने जाणलं आणि मग कथन केलं, मग त्याच्यानंतर आचार्यांनी त्याची रचना केली आणि मग ते सगळं वक्तव्य रूपाने आपल्यापर्यंत आलं। त्यावेळेस इथं नयरूप ज्ञान काय आहे हे समजलं। तर त्या ज्ञानाचं वर्णन का सांगायचं, का शिकायचं आहे? तर जिनवाणीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला नयाच्याद्वारे जीवाचा स्वभाव दाखवला जातो, अनेक द्रव्यांचं कथन करून सांगितलं जातं। तर ते समजण्यासाठी किंवा आपण कुठं चूक करतोय हे समजण्यासाठी, आपण आपला स्वभाव कुठं मानतोय, इकडून मानतोय, कोणाकोणाला आपला स्वभाव मानतो, बाहेरच्या परद्रव्याला सर्वस्व मानतो, हा आपला स्वभाव नाही आहे। परत शरीराला आपलं स्वरूप मानतो, ते म्हणजे मी असं जाणतो, ते सांगतायत की हा माझा स्वभाव नाही आहे। उपचरित सद्गुत काय सांगतो? कुठलीही पर्याय असेल तर ते म्हणजे मी, कुठली पर्याय हो? आता हे ज्ञान झालं तर आम्हाला सगळं ज्ञान झालं असं वाटलं तर ती सुद्धा पर्याय आहे। त्यामुळे ती पर्याय म्हणजे सुद्धा मी नाही। क्षयक्षम ज्ञान असतो, नष्ट होणार, कधी नष्ट होणार सांगता येत नाही, म्हणून ती पर्याय सुद्धा मी नाही। मी कुठे आहे? हा मी आहे का? हा सुद्धा मी नाही का? कुठे आहे मी? हा कोण आहे? हा मी का नाही आहे हो? पर्याय आहे ते सुद्धा नहीं, इधर पर्याय है, इधर पर्याय नहीं, इधर गुण है। अनुपचरित सद्गुत व्यवहार न्यायामध्ये गुण येतात ना, दिसतंय ना बोर्ड? काय झालंय आज माझं चुकलंय का बसायला? थोडंसं वर घ्यायला पाहिजे का? खालचं दिसत काय सांगितले? हा मी का नाही आहे? हा कोण आहे? पर्याय का नहीं है? क्योंकि ये भेद है। मैं कहाँ हूँ? मैं इधर हूँ अभेद वृत्ती में। जे आपला स्वरूप आहे ते अखंड द्रव्य आहे, अभेद आहे। इथं भेद करून सांगितलंय, मग भेद म्हणजे माझा स्वभाव नाही आहे, मी तर अभेद रूप आहे। सांगत असताना आपल्याला तिथं भेद करावा लागला, म्हणून इथं भेदांची रचना आली, ते म्हणजे माझं स्वरूप नाही। कोणाला काही डाऊट असलं तर विचारा, ते क्लिअर करून पुढे जाऊ। सगळंच डाऊट आहे म्हणू नका। हे शरीर में आत्मा रहता है, हे अनुपचरित येत आहे का उपचरित येत आहे? कुठं विचारायला लागली तू? आज दिलेला अभ्यास आहे का? त्याच्यात नाही, एक पाठवलं होतं त्याच्यात। हां, काय वाक्य सांग?
जोरात बोला, आवाज कमी. शरीर में आत्मा रहता है. शरीर में आत्मा रहता है कुठला नाही आहे? आवाज येते, कोण तर बोलतंय वाटतं. अनुच्चरित असद्भूत. हां, तर ते अनुपचरित असद्भूत लावायला पाहिजेल आहे, पण तिने काहीतरी आधार दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी उपचरित असद्भूत लावलं आहे. पण ते कुठल्या अपेक्षेने काय माहीत नाही आपल्याला. कारण शरीराचा संबंध आता सूक्ष्मतेने कुठं सांगायला जाताना त्यांनी पूर्ण तोडला असेल तर काय विवक्षा आपल्याला माहीत नाही. कथन प्रयोग आहे तो. मग म्हणून तिथं म्हटलं की अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने जीवाचा द्रव्य शरीराशी संबंध दाखवतो. मग तो संबंध म्हणजे आता मी नाही आहे. मग शरीर माझ्यामध्ये नाही म्हणा किंवा मी शरीरामध्ये नाही म्हणा, हाच नाही येणार. शरीर माझं आहे म्हणल्यावर कुठला नाही? शरीर माझं आहे कुठला नाही? तोच आहे. घाबरू नका, मी फक्त दुसरं विचारायचं म्हणून विचारते आहे. सगळे शंकित का झालंय? शरीर माझं नाही आहे अनुपचरित असद्भूत, आणि शरीर माझं नाही तो पण अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याच आहे. का? कारण ज्या न्यायाने आहे म्हणतो त्याच न्यायाने नाही सांगितलं जाणार. अन्यथा संबंध जोडला तिथंच तोडला जाणार आहे. इकडे या तेजूहून त्यांना मागं दिसत. आज मी असं बसली आहे ना, त्यामुळे तुम्हाला इकडून छान दिसणार. चला पुढचं लावायचं आहे का? बोला, कालचे काय वाक्य होते? आता तुम्हाला हे 4 लावायचे आहेत. काल जरा फास्ट झालं शेवटी, त्यामुळं तुम्ही सांगा काय कळलंय. अभेद वृत्ती म्हणजे काय? सरका भैया दिसत नाही. हे फोल्ड कर. अभेद वृत्ती म्हणजे अखंड द्रव्य. कसं म्हणायचं? हे दोन्ही काय आहे? तो ह्याला काय म्हणायचं? द्रव्यार्थिक नाही. आणि ह्याला काय म्हणायचं? पर्यायार्थिक नाही. म्हणजे काय? द्रव्यार्थिक. हे दोन्ही द्रव्यार्थिक आहेत आणि हे दोन्ही पर्यायार्थिक नाही आहेत. म्हणजे काय? द्रव्यार्थिक म्हणजे संपूर्ण द्रव्याचं कथन करणार आहे. मग ते गुणाकडून अखंड असेल किंवा पर्यायाकडून अखंड द्रव्य असेल तर ते द्रव्यार्थिक झालं. द्रव्याच्या अर्थाने सांगितलं गेलं जे कथन, वर्णन, जे विषय, त्याला म्हणलं द्रव्यार्थिक. आणि पर्यायार्थिक म्हणजे काय? ॲक्च्युली इथं हे द्रव्य म्हणत असताना अंशी सांगायचं आहे. अखंड अंशी त्याचं कथन केलं. आणि पर्याय सांगत असताना अंश सांगायचं आहे, पण नुसती पर्याय नाही सांगायची आहे. त्यामुळे भेदोपचारामध्ये एक अंश काय घेतला? गुण. आणि भेदवृत्तीमध्ये काय घेतलं? अंश आहे तो पण की पर्याय. त्यामुळं जेव्हा एका द्रव्यात कथन करणार ना त्यावेळेस हे 4ही नाही लागू शकतात. पण इथं लावताना एका द्रव्यात हेच लागणार फक्त 2, आणि 2 द्रव्यामध्ये लावताना हे लागणार. तेवढं भेद समजून घ्या. काय दिलं होतं वाक्य काल? जरा लिंक कट झाली होती आमचं, नंतर थोडा वेळ चालू राहिलं होतं. कोणी ऐकलं असेल तर माहिती असेल, नाहीतर लावा पहिल्यापासून परत. भगवंतांचे काय होतं वाक्य? भगवान का समोर शरण आया है. आज हिंदीवाले गायब झाले. काल हिंदीवाले आले, मला सगळं हिंदी करून सांगावं लागलं. काय झालं होतं? भगवंतांचे समोर शरण आले. कुठला नाही? भेदवृत्ती नाही आहे. कारण समोशरण हे काय म्हणायचं, त्यांचं अतिशय आहे प्रगीट झालेलं. त्यामुळे ती एक पर्याय आहे ना, गुण आहे ना, स्वभाव आहे त्यांचा. त्यामुळे ती समोशरण म्हणत असताना पर्याय आहे. आता मी तुम्हाला हे वाक्य उलटून सांगू? नहीं सांगायचे. समोशरण वाले भगवान. इधर ही ऊपर नहीं जाना है अभी, नीचे ही. बोला भैया. समोशरण ते 4 नाही कळाले का? काय सांगितले? सांग, विचारा की मग. विचारलं सांगणार मी. हॅलो मी सांगते. काय सांगू? नो म्हणजे नाही आहे ते. नो म्हणजे काय भैया? काय भैया? नो म्हणजे नो कर्माचं नो कर्म आहे. नो नाही आहे ते. इथं द्रव्यकर्म आणि नो कर्म आहेत, आणि इथं नो कर्माचं नो कर्म आहे. काय भैया विचारा, मला काय नाही समजलं, मी सांगणार आहे. नाही सांगा, विचारा. हो अरे जा नाही ओ, सगळे थांबा बरं का. तुम्ही थांबलेत भैया, विचारा. आहे का? आवरव दे की मग.
ते छोटं करू आपण. मग हे 4 आहेत हे समजून घ्या. आता हे लावणार आहे आपण. अभेद वृत्ती म्हणत असताना ज्याची अभेद रूपाने वृत्ती असते असे गुण, मग त्या गुणाकडून द्रव्य दाखवले म्हणून त्याला म्हटलं अभेद वृत्ती. अभेदोपचार म्हणजे काय, त्याला फोडून समजून घ्या म्हणजे समजतंय. अभेद वृत्ती म्हणजे काय, अभेद रूपाने जे वृत्ती वर्तन करतात ते गुण, त्यामुळे त्याला नाव दिलं अभेद वृत्ती. अभेदोपचार म्हणजे काय, वर्तन. अभेद रूपाने जे वर्तन करतात ते कोण आहेत, द्रव्याशी अभेद रूप कोण राहतात, गुण. मग त्यांचं कथन आलं तर ते अभेद वृत्ती म्हणायचं. अभेदोपचार म्हणजे काय, अभेदाचा उपचार केला म्हणजे काय सांगायचं तिथं, ऍक्च्युली अभेद नाही आहेत. कोण, पर्याय. द्रव्याशी पर्याय अभेद नसते, एक समयासाठी असते पण चिरस्थायी नाही आहे, ती शाश्वत राहणारी नाही आहे ती पर्याय, कुठलीही पर्याय असू देत. मग ती अभेद मानली, अभेदाचा उपचार केला, जी स्वभावतः भेदरूपच असते. मग असं त्या द्रव्याचं, त्या पर्यायाचं द्रव्याशी अभेद करून कथन केलं तर कुठला नाही झाला, अभेदोपचार. जसं की क्रोधी जीव, क्रोध ही पर्याय आहे. मग पर्यायाकडून अखंड द्रव्याला तो द्रव्यच अखंड म्हटला, मी क्रोधी आहे बरं का, मग मी क्रोधी आहे का, मग नाही आहे का म्हणजे त्या समयापुरता आहे पण कायमचं नाही आहे. म्हणून काही अपेक्षेने बरोबर आहे, हा नाही, पण सर्वथा नाही आहे. मग हा सर्वथा योग्य नाही आहे हे सांगायचं आहे, हा आपला स्वभाव आहे. मग पर्यायाकडून द्रव्य दाखवलं म्हणून अभेदाचा उपचार केला म्हणून अभेदोपचार. आता इथे याच्या उलट आहे, जे अभेद आहे त्यांचा भेद रूपाने उपचार केला. कोण, गुण असतात ते द्रव्याशी अभेद असतात, कधीही ते वेगळे होत नाहीत, पण त्यांना सांगण्यासाठी तुम्हाला वेगळं करावं लागलं म्हणून तिथं जिथं भेदाचा उपचार केला त्याला म्हणायचं भेदोपचार. आणि भेदवृत्ती कशाला म्हणायचं, जी भेद रूपाने वर्तन करते राहते, ज्याची भेद रूपानेच वृत्ती असते, म्हणजे पर्याय स्थिती कधीही द्रव्याशी अभेद रूप राहत नाही, तशीच्या तशी कायम राहत नाही. म्हणून त्याची भेद रूपानेच वृत्ती असते, तसंच कथन केलं तर त्याला म्हणायचं भेदवृत्ती. कळलंय, विचारावं भैया. गुणांचं आणि पर्यायांचंच कथन आहे इथं. इथं एक द्रव्य आणि 2 द्रव्य होते. अहो त्याच्यातलंच आहे हे, त्याच्यातलं, त्यापेक्षा सोपं आहे उलट हे. फक्त गुण आणि पर्यायांचा संबंध आहे. सगळे डोक्याला हात लावून का बसलाय. भेद रूपाने जे वर्तन करते ती पर्याय. मग पर्याय जी असते ती नियमाने भेदरूपच असते, कारण नष्ट होणारी असते. जसं क्रोध सांगितलं मी, ही पर्याय आहे तर ती कायमची राहणारी नाही आहे, ती नष्ट होणार आहे. तसं दुसरी पर्याय सांगा मला, कुठली पर्याय नष्ट होणारी असते. तरुणपण, बालपण, ठीक आहे, ती पण पर्याय आहे, ती नष्ट होणारी आहे. तर ती शरीराची पर्याय झाली. जीवाची सांगा, कुठलीही असू दे पर्याय ती संपणारी असते. जसं त्यांनी सांगितलं सम्यक दर्शन, मिथ्या दर्शन, या पर्याय संपणाऱ्या असतात. म्हणून म्हटलं तिथं भेदरूपानेच ती पर्याय राहते. तसंच त्याचं कथन केलं तर भेदवृत्ती नाही झाला. मला सांगितलं नाही तुम्ही, समोशरणवाले भगवान कुठं अभेदोपचार मध्ये येणार, बरोबर, कारण पर्याय आहे ती. समोशरण म्हणजे काही गुण नाही आहे, मग त्याच्याकडून भगवंतांचं वर्णन केलं तर अभेदोपचार नाही झाला. ऍक्च्युली ते सर्वथा भिन्न आहेत. समोशरण काय जीवाचं पर्याय नाही आहे ती ऍक्च्युली, पण एक अतिशय रूपाने म्हणत असताना म्हणून सांगितलं. पुढं दुसरं काय वाक्य होतं, काय पर्याय आहे म्हणून. मग भेदवृत्ती सांगितली की भगवंतांचे समोशरण ही भेदवृत्ती, आणि समोशरण वाले भगवान हे अभेदोपचार. म्हणून लवकर जॉईन करायचं असतंय. कळलं मला, अजून नाही कळलं ना, ते व्हिडिओ ऑन कर मग कळते तुला.
कुठं तर दुसरीकडे बसणार तू आणि मग कसं कळणार. बस माझ्यासमोर. समजवा काय समजलं. दीपाली भाभी बोला. काय दीदी? ते तिला नाही समजलं ते तुमच्या गावाली. भगवान का समोशरण घेतलं तर ते भेदवृत्ती झाली. कारण त्याच्यामध्ये आपण वेगळं दाखवते. भगवानच्या असं घेतलंय. नाही वेगळं असं नाही. एक ते अतिशय आहे ना भगवंतांचं समोशरण हे. मग ते अतिशय इन द सेन्स पर्याय म्हणून सांगितलंय. ॲक्च्युली वेगळं द्रव्य आहे ते काय द्रव्य गुण पर्यायामध्ये येत नाही भगवंतांच्या. पण एक स्थूल उदाहरण समजण्यासाठी म्हणून की ती जे अतिशय प्रगट झालं ते त्या भगवंतांचं आहे असं पर्यायाचं कथन केलं तर भेदवृत्ती झाली. आणि त्याच पर्यायाकडून अखंड द्रव्य लावलं तर अभेदोपचार झाला. समजलं म्हण सोनल? भगवंतांचं समोशरण असं न घेता समोशरण वाले भगवान. हा असं घेतलं तर अभेदोपचार. तेच एक वाक्य चारीमध्ये घटवलं तर समजते. आता मी तसे हे अभेदोपचार आहे ते अनुपचारिक सद्गुत मध्ये तेच झालं ना. तोच नाही झाला. आता तुम्ही मिक्स करू नका. ज्याला समजणार आहे त्याला घालता येईल. म्हणजे मला एवढं म्हणायचं की हे चारी नाही ह्याच्यामध्ये किंवा हे दोन नाही हे असं तिन्ही मध्ये जातात. कारण हा निश्चय नाही आहे ना. कुठं गेलो हा पहिला हा निश्चय नाही आहे. तर द्रव्याधिकच्या कॅटेगरीत घालायचं आणि द्रव्याकडून पर्याय दाखवलं तर पर्यायाधिकच्या ह्याच्यात घालायचं. मला तुझा आवाज पूर्ण येईना. जोरात बोल जरा. म्हणजे द्रव्याकडून पर्याय दाखवलं तर पर्यायार्थिक मध्ये घालायचं. पर्यायाकडून द्रव्याचं कथन दाखवलं तर द्रव्यार्थिक मध्ये घालायचं. अखंड द्रव्याचं कथन केलं तर द्रव्यार्थिक मध्ये. ते सगळ्यांचे बंद करून ठेवा बघू. अखंड द्रव्याचं कथन केलं तर द्रव्यार्थिक मध्ये गेलं. आणि अंश सांगितले गुण किंवा पर्याय हे अंश सांगितले तर पर्यायार्थिक मध्ये घालायचं. एवढंच फक्त वेगळं केलंय. तर मी काय सांगत होते. हा निश्चय नाही आहे अभेदवृत्तीचा. आणि हे जे तीन नय आहेत ना तेजगुण हे तीन नय आहेत ना. हे तीन नयामध्ये हे तिन्ही सगळे व्यवहार नाही आहेत. जे काय अभेदोपचार भेदोपचार भेदवृत्ती आहे हे सगळे व्यवहार नयाचे भेद आहेत. त्याच्यामध्ये हे सगळे येतात. आता ते 7 नंबर चार्टमध्ये आलंय. तेवढं डीपमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर घेऊ आपण ते पण. आत्ताच 10 जण कमी झाले असून सगळे आता डोक्याला हात लावायला तू रात्री झोपच सोडायची. जाऊ हळूहळू जाऊ आपण. बरं चला. म्हणजे हे व्यवहार न्यायाचे भेद आहेत आणि हे व्यवहार न्यायाचे भेद आहेत. त्यामुळं हे सगळे ह्याच्यामध्ये येतात. पण ते कसं घालायचं ते जरासं हे आणि ते क्लिअर झाल्यावर मग घालता येईल आपल्याला. फक्त हा निश्चय नाही आहे ना एवढंच तुम्ही समजून घ्या. बास तेवढं समजलं तरी लय झालं. तेवढंच कळलं म्हणजे. बरं चांगली गोष्ट आहे. चला पुढचं वाक्य काय आहे? दीदी तेच पण निश्चय नाही म्हणायचं. निश्चय नाहीचा विषय म्हणायचा ना अभिवृत्तीला. निश्चय नाही. निश्चय नाही हा साधन रूप आहे आणि निश्चय नयाचा विषय हा विषय रूप आहे. मग तोच विषय घ्यायचा. ज्ञानामध्ये आपण जो घेतोय अभेदवृत्ती ज्ञान दर्शन चारित्र्यवाला असं करून सगळे गुणावाला द्रव्य. मग तो विषय अनुभूतीचा विषय साधन नाहीये. साधन नाहीये. साधन प्रमाणाचा असतो. निश्चय नयाचा विषय हा अनुभूतीचा विषय असतो. कुठल्या अभेदवृत्तीचा विषय हा सम्यक दर्शनाचा अनुभूतीचा विषय आहे. काय म्हणले? नीला आकाश. साधनचं काय म्हणू होतं? काय साधनचं काय सांगितलं? नय हे साधन आहे. हे दोन्ही साधन आहेत ना प्रमाण आणि नय जाणण्याचं. कुठल्याही वस्तूला जाणायचं तर साधन कुठलं आहे? प्रमाण किंवा नय असतं. प्रमाणाने जाणणार तर गाढता असते आणि नयाने जाणणार तर भेदरूपाने कथन येतं. म्हणजे भेदरूपाने जाणणं किंवा कथन करणं असं जेव्हा आलं तेव्हा नय आले. जायचंय पुढं? मला एक विचारायचंय. बोला. जोरात बोल. इथं आवाज फार आहे बाहेर त्यामुळे आवाज येत नाही. मला काय विचारायचं आहे की जेव्हा द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक असे भेद केले होते ना तेव्हा
द्रव्यार्थिक निश्चय नाही होता आणि पर्यायार्थिक व्यवहार नाही होता. द्रव्यार्थिक थांब द्रव्यार्थिक नाही इथं आहे ना, अभेदोपचार आहे तो पण व्यवहार न्यायाचाच भेद आहे. 7 नंबर चार्टमध्ये खाली लिहिलंय ना महाराजींनी. हे सगळे न्यायांचं भेद दाखवल्यावर याच्या खाली निश्चय नाही लिहिले आणि हे सगळे व्यवहार न्यायामध्ये घातलेत. अभेदोपचारामध्ये पर्यायाचं कथन आहे. मग पूर्ण द्रव्यार्थिक निश्चय नाही, त्यातला एकच पार्ट निश्चय नाही आहे असं नका म्हणू. असं म्हणायचं की निश्चयने द्रव्यार्थिक नाही आहे आणि व्यवहार न्यायामध्ये पर्यायार्थिक नाही सुद्धा येतो, द्रव्यार्थिक नाही सुद्धा येतो. ॲक्च्युली त्याच्यामध्ये असे पण भेद केलेत की आगम भाषेचे नय आणि अध्यात्म भाषेचे नय असं म्हटलं जातं. मग जेव्हा अध्यात्म भाषेचे नय सांगणार त्यावेळेस त्यात दोन्ही पण नाही येतात, द्रव्यार्थिक पण येतं आणि पर्यायार्थिक म्हणताना हे गुणांचं स्वरूप आहे ना ते सुद्धा येतं. त्यामुळं अध्यात्म भाषेचे द्रव्यार्थिक नय म्हणजे अभेदवृत्ती आणि पर्यायार्थिक नय म्हणजे भेदोपचार आणि आगम भाषेचा द्रव्यार्थिक नय म्हणजे अभेदोपचार, पर्यायार्थिक नय म्हणजे भेदवृत्ती. ज्याला समजलं त्यांनी धरा, बाकीच्यांनी माझ्याजवळ ठेवू द्या. जायचं पुढं. बोला काय म्हणला. हां वाक्य झालं की 4 वेळा सांगून मला नाही सांगा का. नीला आकाश दिख रहा है, कौन सा नहीं है. ना 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 नीला आकाश. गुण वर्ण आलं ना, वर्ण आलं, वर्णाचं ते स्पेशली हां नीला हे पर्याय आहे, आकाश हे द्रव्य आहे. मग नीला आकाश म्हणताना तुम्हाला निळा रंग दिसला का आकाश द्रव्य दिसलं. आकाश दिसलं, नीला आकाश. थांबा की जरा. नीला आकाश म्हणताना निळं आकाश दिसलं आणि आकाशात निळा रंग आहे म्हणताना निळा रंग दिसला. फोकस कुणीकडे करतो ना त्याच्यानुसार ते अंश आहे का अंशी आहे एवढं समजून घ्यायचं. मग नीला आकाश म्हणताना अभेदोपचार येणार आणि आकाश में नीला रंग आहे म्हणताना भेदवृत्ती येणार. इथं काय येणार सांगा ते वाक्य. आकाश नीला असतंय की काय म्हणणार. आकाश का वर्ण रंग नीला नाही राणीताई, आकाश मध्ये वर्णगुण आहे. मग हे वर्णगुणाचं कथन येणार ना, फक्त गुण सांगणार भैया टेन्शन मध्ये. असं ते समजणार थोडं. तर आकाशामध्ये वर्णगुण आहेच नाही काय झालंय प्रश्नचिन्ह आहे तोंडावर पूर्ण. आकाशामध्ये वर्णगुण आहे म्हणताना भेदोपचार येणार आणि इथं काय येणार सांगा. वर्णगुणवाला आकाश. हे 2 वाक्य लावा की सगळं तुम्हीच सांगणार आहे. मी म्यूट बसावं लागणार आहे मला. ह्याच्यामध्ये आपण पुद्गलचा कलर असतो की नाही. आकाश आपण आकाश द्रव्य घेतले. आकाश द्रव्य नाही घेतलं, हे आकाश घेतलं वरचं. आकाश त्याला कुठं कलर आपण जो व्यवहारात म्हणतो ते तेच आकाश है. पुद्गल द्रव्य घेतलं क्योंकि आकाश द्रव्य को नीला रंग नहीं है, उसमें एक रंग गुण की पर्याय नहीं रहती, गुण ही नहीं है वो. पुढं कुठलं आलं नाही सांगा. आकाशामध्ये वर्णगुण आहे वेदोपचार. हां आणि तुम्ही चढून का बसलाय मांडीवर त्यांच्या. राहू दे दार उघड ते कोणाला येताना कळणार नाही. हां काय कळलं समजलं ना. आकाशामध्ये वर्णगुण आहे म्हणताना भेदोपचार झाला. आकाशात निळा रंग आहे असं म्हणताना भेदवृत्ती झालं. नीला आकाश म्हणत असताना अभेदोपचार झाला आणि वर्णगुणवाला आकाश म्हणलं तर अभेदवृत्ती झाली. पुढचं काय वाक्य. वह स्निग्ध परमाणु है, तो चिकट परमाणु आहे. कोणता नाही आहे. भेदोपचार नाही सगळे सांगितल्यावर मी काय राहणार मागं. हां अखंड काय नाहीच अभेद येणार काय का बरं. काय आहे स्निग्ध काय सांगा. गुण आहे का पर्याय. काय म्हणले
स्निग्ध वृक्ष हे गुण आहेत ना. हा समजलं. किंवा म्हणा जाऊ देत, म्हणजे कसं लावणार ना तसं लागणार. स्निग्ध हे स्पर्श गुणाची पर्याय म्हटलात ना तर इथं पण येणार. हा, स्निग्ध वृक्ष हे स्पर्श गुणाचं परिणमन आहे, त्यामुळं स्निग्ध परमाणू असं म्हटलात तर अभेदोपचारामध्ये पण येतो. जसं आपण परवा लावलो होतो उष्ण अग्नी. कुठं लावणार आहे हो? उष्ण अग्नी का? उष्णतेपासून दाखवलाय ना तो. उष्ण एक गुण आहे का पर्याय? असं आहे, पर्याय आहे. अभेदोपचार. हा, म्हणजे आता तिथं महाराजांनी दाखवताना हे चारही नाही दाखवलेत. कोणाला का कुठल्या अपेक्षेने सांगायचे त्यानुसार पण नाही लागतात. म्हणजे उष्ण हे जर अग्नीचा स्वभाव म्हटला तुम्ही तर त्या स्वभावाकडून द्रव्य दाखवलं म्हणून अभेदवृत्ती होईल. स्पर्श गुणाची ती पर्याय आहे म्हणून उष्ण पर्यायाकडून द्रव्य दाखवलं तर अभेदोपचार पण होईल. आणि उष्ण अग्नीचं गुण नुसतं म्हटला तर भेदोपचार, आणि उष्ण ही नुसती पर्याय म्हणली तर भेदवृत्ती पण होणार. काय म्हणताय? काय म्हणू नका. उष्ण हा अग्नीचा स्वभाव आहे. मग उष्ण अग्नी असं म्हणला, उष्ण गुणवाला अग्नी असं लावा तुम्हाला समजण्यासाठी, तर काय झालं? अभेदवृत्ती झाली. आणि उष्ण ही पर्याय घेतलं तर अभेदोपचार झाला. एकच द्रव्य आहे ते सगळे, द्रव्यभेद नाही आहे त्याच्यामध्ये. गुण आणि पर्यायच आहेत फक्त. ते फक्त गुण आहे का पर्याय आणि अखंड आहे का खंडित आहे एवढंच बघायचं. त्यात अंश आहे का अंशी आहे. नेक्स्ट. अग्नीमध्ये उष्ण गुण आहे, कुठला नाही? इथं बघा. नाही बाबा, अग्नीमध्ये उष्ण गुण आहे म्हणताना आपल्याला अंश दिसला, त्यामुळं गुण दिसला तर त्याला गुण म्हणला तर भेदोपचार झाला, आणि त्याला पर्याय म्हणला तर भेदवृत्ती झाली. काय म्हणताय? समजलं ना? पुढे जायचं का? सांगा पुढचं वाक्य काय? कालद्रव्यामध्ये अनंत गुण आहेत, कुठला नाही आहे? बोल स्नेहा. भेदोपचार. भेदोपचार. कालद्रव्यामध्ये अनंत गुण आहेत, कुठला नाही येणार? गुणांचं कथन केलंय, भेदोपचार येणार. एक तर सहमत आले आमच्याशी. आता ते वाक्य मला हे सगळ्यात घालून दाखवा म्हणजे समजतंय. कालद्रव्यात अनंत गुण आहेत हे इथं आलं. इथं काय येणार? अनंत गुणवाला कालद्रव्य. बरोबर आहे. इथं काय येणार? अनंत गुणवाला कालद्रव्य म्हणलं इथं येणार. इथं काय येणार? असं कसा? अभेदोपचार मध्ये काय येणार? पर्याय घ्या की एखादी आणि सांगा. हे आधी चिंतनाचं फळ आहे. हा, परिवर्तन वाले असं म्हणा. परिवर्तन पण ऍक्च्युली गुण आहे त्याचा. आता त्याची एक पर्याय घ्या. अस्तित्व गुणाची पर्याय घेतली तर अस्तित्व पर्याय वालं कालद्रव्य असं म्हणलं तर अभेदोपचार झाला, आणि कालद्रव्यात अस्तित्व ही पर्याय आहे तर हे इकडं आहे भेदवृत्ती. लय त्रास करून घेऊ नका, जेवढं समजेल तेवढं घ्या. अस्तित्व गुण आहे, कुठं आलं? अस्तित्व गुण आहे, कुठला नाही आहे? भेदोपचार झाला. अस्तित्व गुणाची पर्याय आहे म्हणलं तर भेदवृत्ती झाली. पुढं राजाराम न्यायशील थे. अभेदोपचार का? पर्याय आहे ना न्यायशील. काल मी सांगितले होते म्हणून उत्तर. न्याय हे त्याचं धर्म होता, पर्याय ते ऍक्च्युली. पण न्यायशील राम म्हणत असताना ती अभेदोपचार झाला. कशामध्ये? भेदवृत्ती आणि अभेदोपचार मध्ये ना. हे अभेदोपचारामध्ये पर्यायाकडून पूर्ण द्रव्य दाखवलं आणि ह्याच्यात फक्त त्या द्रव्यातली एक पर्याय दाखवली.
हा अंश दाखवला इकडं आणि इकडं अंशी दाखवले. हे दोन्ही नाही अंशी दाखवतात आणि हे अंश दाखवतात त्या द्रव्यातलं. तेवढाच भेद करून समजून घ्यायचं. मग काय न्यायशील म्हटलं तर अभेदवृत्ती येणार. कसं येणार अभेदवृत्तीमध्ये? अभेदवृत्ती नाही, अभेदोपचार आहे. मग हे झालं, पण जर यायचं असेल अभेदवृत्तीमध्ये तर कसं हा येणार? अभेदवृत्तीमध्ये काय लावायचं? रामाला अभेदवृत्तीमध्ये कसं लावायचं? ओ न्यायवान आणि न्यायशील काय वेगळं वेगळं आहे होय? न्यायशील राम मी इथं लावलंय. आता ती न्याय एक त्याची पर्याय आहे म्हणून त्या ज्ञानाने तो न्याय करतो म्हणून ज्ञानवान राम लावा इकडे घेणार. कसं तुम्ही गुण लावता त्याच्या अनुसार. कळलं का? न्याय ही ज्ञानाची पर्याय आहे म्हणून न्याय करणारा तो राम असं न्यायवान राम म्हटलं तर इथं अभेदोपचार झाला. न्यायवान राम ही पर्याय आहे ना न्याय ही, मग त्याच्याकडून राम दाखवला तर अभेदोपचार. आणि इकडं काय येणार? ज्ञानवान राम. ज्ञानवाला, ज्ञानमय, ज्ञानशील काय म्हणायचं ते इकडे येणार. आणि भेदोपचार मध्ये हा कसं सांगा मग? ज्ञानवाला राम इकडे आला मग इथं कोण येणार? राजा राम का ज्ञान गुण गुण दाखवायचे फक्त. हा रामामध्ये ज्ञान गुण आहे. आले ट्रॅकवर. आणि इकडे काय? राम न्याय करतो ना असं त्याचा पर्याय झाला. ठीक आहे पुढं काहीच नाही आहेच ना बरोबर. अंजली मागं पडलाय का? या चालत चालत हळूहळू चढायचंय गड आपल्याला. पुढं सफेद शक्कर मिळ गई. पांढरी शुभ्र साखर मिळाली. काय हिंदी करायचं, मराठी करायचं, कन्नड करायचं, काय करायचं करा. भेदवृत्ती. पांढरी शुभ्र साखर मिळाली. भेदवृत्ती वर्णगुणाची पर्याय सफेद. हा कुठलं झालं नाही? पांढरी साखर म्हणताना कुठलं नाही आहे ते. उगी मागचं पुढचं क्रियापद पण बघू नका, जाऊ दे तुम्हाला अवघड व्हायला तर. पांढरी शुभ्र साखर अभेदोपचार झाला. पांढरी ही पर्याय आहे त्यामुळं पांढरी साखर म्हणत असताना ते द्रव्य पूर्ण दाखवलंय त्यामुळे कुठलं नाही झाला उजुका की अभेदोपचार. कुठे येणार सांगा? गोड हे काय आहे? गुण आहे का पर्याय आहे? आता तुम्ही ते पण घेताय हे पण घेताय, आम्ही काय करणार? गुण कसं दाखवायचं मग? पांढरी साखरचा बरं तुम्ही गुण म्हणलात तर त्या उष्ण अग्नीसारखं सगळीकडे लागणार. पण तुम्हाला कुठलं नाही सांगायचं ते सांगा मग आम्ही सांग. तुम्हाला सगळं सांगायचं, सगळं पचवा. पांढरी साखर इथं आला सांगा. इथं काय येणार आहे? सांगायच बास की थांबा. गोडीत जाऊ नका, पहिला पांढऱ्यातनं बाहेर या. साखरेचा वर्ण. हा साखरेचा वर्ण हे इथं येणार. इथं काय येणार? साखरेचा पांढरा रंग. हा इकडे येणार. इथं काय येणार? बोलांजली. वर्णगुणवाली साखर. वर्णवान साखर. हा आता टेस्ट करा. साखरेला सगळं समजणार एका समयात अनुभव सहित. हा पुढं काय? थांबा तुम्ही आज फर्स्ट डे कसं तुम्ही आम्ही 4 दिवस झाले त्यात उड्या मारायला लागलो. पहिल्या दिवशी तुम्ही शिखरावर कसं चढणार? काय म्हणते? आणि ते साखरेचा वर्ण म्हणल्या कुठे येणार? इथं बघा की काय लिहिलंय. नाही कुठले? साखरेचा वर्ण हा गुण आहे मग कुठला नाही येणार? हा भेदोपचार बरोबर आहे की. भेदोपचार आहे ना हा नाही. भेदवृत्ती इकडे येणार. हो आवाज पण घ्या. साखरेचा वर्ण हा इथे येणार कारण गुण आहे म्हणून. काय म्हणला तुम्ही? मी नाही ऐकले. कोण बोललं? नाही मी नेक्स्ट सांगत होते. हो तू पुढंच जायला लागली पळत पळत. पुढं सांगावं काय वाक्य? नमोकार मंत्र सुनते दो बैल के प्राण गए. दो कुठं सांगितले? बैलाच म्हणते.
सुनते सुनते येते. हा, ते लिहिणाऱ्यांनी तसं लिहिलं. 2 बैल गेले. बर, अनेक वाक्य व्हायला लागलेत आपल्याकडे असे. नमोकार मंत्र ऐकत बैलाचे प्राण गेले, बैलाचं मरण झाले. कुठला नाही? सगळ्यात सोपा नाही आहे एकदम. भेदवृत्ती आहे. मरण झालं काय आहे त्याच्यामध्ये? पर्याय आहे म्हणून मरण झाले. पुढं कशावर पर्याय लावली? मरण. नमोकार मंत्र हे काही द्रव्यच नाही आहे, त्यामुळे बैलाचं मरणच दाखवायचं होतं मला. पण त्यांनी म्हटले वाक्यात घालून दाखवा, म्हणून मी ते अभ्यास करून वाक्य तयार केली आहेत. बैलाचं मरण एवढंच नाही लावायचंय तुम्हाला. कुठं जाणार ते? भेदवृत्तीमध्ये, कारण मरण ही काय पर्याय आहे. पुढं रावण मानी होता. कुठला नाही हो जुगा की? रावण मानी होता. इथं बघा, माझ्याकडे बघून नाही कळणार. काय म्हणती सोनल? अभेद वृत्ती बेटा. स्वभाव करून टाकली का काय त्याचं? रावण आलं असतं तेव्हा. रावण चांगला होता बिचारा, वाईट करायला लागली त्याला तू. हा, मानी रावण म्हणत असताना इथे येणार अभेदोपचार. रावण मानी होता. रावण मध्ये मान होता म्हणताना इकडं जाणार. रावण मध्ये मान होता. मान कशाय होता म्हणलं तर इकडं जाणार. पण मानी रावण मग अशी क्रोधीची ओळखला आणि मानी रावणाला का ओळखा ना तुम्ही? अभेदोपचार झाला. मान ही पर्याय. रावण हे द्रव्य घेतलं, पर्यायाकडून द्रव्य दाखवलं. आता इथं काय लावणार ते वाक्य? ज्ञानाची पर्याय नाही. कशाची पर्याय? मान ही गुण. कुठल्या गुणाची पर्याय? चारित्र गुणाची. त्यामुळे चारित्र गुणवाला रावण असं म्हणलं तरी इथे येणार. रावणामध्ये चारित्र गुण आहे म्हणलं तरी इथे येणार. मानी रावण म्हणलं तर इथं आलं आणि रावणाचा मान कशाय म्हणलं तर इथं आलं. उड्या मारा माया बरोबर सगळीकडं. हा, समजलं का? संपली वेळ तुमची. झाले का वाक्य? किती राहिले? नाही, वेळ संपली आहे, तुम्हाला समजणार नाही. समता स्वभावी मुनिराज कुठे येणार? पटकन सांगा. समता स्वभावी मुनिराज कुठं? पटकन. समता स्वभावी मुनिराज. अभेदवृत्ती येणार. स्वभाव आहे तो. समता स्वभावी मुनिराज. इथं आलं अभेदवृत्ती आलं. बरोबर. त्यांना इकडं फिरवा. त्या मुनींना या सगळ्यात फिरवा. पर्याय दाखवावी लागेल. कुठला? समता. आता स्वभाव घेतलाय ना हा, तर आता पर्याय कुठली? आता एखादी घ्या तिथं. समतेची पर्याय त्यांच्याकडे समताची पर्यायच उत्पन्न झाले असं म्हणावं लागेल, पण समजण्यासाठी दुसरी पर्याय घ्या. चारित्रवाली पर्याय एखादी. चारित्र गुणवाले मुनिराज इथं येणार. जसं समता स्वभावी म्हणलं तरी इथं आलं. तसं अभेदोपचारामध्ये समजा कधी त्यांना रागद्वेष झाले, उत्पन्न झाले, जसं की द्विपायन मुनींना झाले, तर रागी द्वेषी मुनी कुठं आले? अभेदोपचारमध्ये. इथं कसे आले? भेदोपचारामध्ये रागी द्वेषी मुनी अभेदोपचारमध्ये येणार. बरोबर. मुनींमधील समता स्वभाव असं एक वाक्य लावताना ना मध्ये लावायचं. इथं त्या द्रव्यामध्ये मग गुण आणि पर्याय असं लावायचं. जसं आकाशामध्ये निळा रंग कुठं लावला सांगा? अंजली. आकाशामध्ये निळा रंग आहे. हे काय नाव आहे? हे नाव आहे का? हे नाव आहे. आकाशामध्ये निळा रंग आहे. फक्त ते रंग हे गुण आहे का पर्याय एवढं समजायचं. कुठलं नाही येणार? भेदवृत्ती येणार, कारण निळी ही पर्याय आहे. आणि इथं काय येणार? मग
कुठल्या गुणाची पर्याय ती रंगगुणाची, वर्णगुणाची. मग कसं वाक्य येणार इथं? बस. मग मध्ये गेला तर इकडे येणार आणि अखंड, वाला, वान, मय, शील हे सगळे लावले तर इकडे येणार. फक्त ते द्रव्य ते गुण आहे का पर्याय एवढंच ओळखायचं. काय लावत होतो आता आपण? मुनी. मुनींमध्ये चारित्र गुण आहे म्हटलं तर इथे येणार आणि मुनींमध्ये समता गुण आहे म्हटलं तर इथे येणार आणि पर्याय म्हटलं तर इकडे येणार भेदवृत्तीमध्ये. कुठलं वाक्य राहिलंय इथं ना? मुनींमध्ये क्रोध पर्याय आहे. गुण आणि पर्याय दोन्ही येणार की? हे पर्यायार्थिक मध्ये मध्ये लावायचं आणि द्रव्यार्थिक मधला वान लावायचं. मध्ये म्हणत असताना त्यातले दोन्ही अंश दाखवायचे, गुण आणि पर्याय. काय झालं? मुनींमध्ये क्रोध पर्याय आहे तर रागी झाले ते द्विपायन मुनी म्हणून राग ही पर्याय आहे मुनींमध्ये असं सांगितलं. पुढचे काय वाक्य आहेत? थांबा. मी शुद्धात्म्याचे ध्यान केले. कुठे आणणार? फिरवा. बर, काय असेल ते? मैं शुद्धात्मा का ध्यान कर रहा हूँ किया. माझ्याकडे बघितल्यावर नाही कळत नाही तिथं बघा. नाही का? मी मला वाटलं सरका म्हणताय का? मी सगळीकडे फिरवते. हा, पर्यायच आहे. ध्यान हे गुण नाही आहे. शुद्धात्म्याचं ध्यान केलं म्हटल्यावर पर्याय झाली. मग शुद्धात्मा नुसतं म्हटलं असतं तरी आला असता. शुद्धात्म्याचं ध्यान केलं म्हणजे ही पर्याय झाली ना प्रगट. त्यामुळे भेदवृत्ती आहे. भेदवृत्ती, ध्यान केलं. आता सांगा तुम्ही. करेक्ट. ध्यान करणारा शुद्धात्मा म्हणा. मी शुद्धात्म्याचं ध्यान केलं म्हणताना इकडं आलं आणि शुद्धात्म्याचं ध्यान करणारा तो जीव म्हटलं तर अभेदोपचार मध्ये आला. इथं काय येणार? जे सांगेल ते जिंकला. अंजली कम ऑन. बोला भैया. आम्ही ध्यान करतो. कुठे येणार? ते इथंच आहे. इथे काय येणार? काय सांगितली मी ट्रिक तुम्हाला? ह्याच्यात काय घालायचं? मध्ये लावायचा शब्द मध्ये. माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे. ध्यान किंवा चारित्र म्हणलं तर चारित्र गुण आहे असं. आणि ध्यान हे गुण नाही आहे, पर्याय आहे. ज्ञान किंवा चारित्र दोन्हीची पर्याय म्हणली जाणार ध्यान. आणि इथं बोला मी शुद्धात्मा आहे असं म्हटलं तरी इथे येणार. किंवा ज्ञान गुणवाला आहे, चारित्र गुणवाला आहे इथे येणार. दमलात आता? उद्या बघू परत. राहिलेलं थोडं आलाय बरोबर. आता किती राहिलेत अजून? नाव सांग. नुसतं काय सांग वाक्य. आणि दुसरं आता सोडवून ठेवा आणि पुढचे 10 वाक्य नंतर देते पाठवून. ते पण सोडवा. सगळं एका द्रव्यामध्ये लागू शकतं हे, कारण गुण आणि पर्यायचंच कथन आहे. आणि इथं 2 द्रव्याचं सांगताना तिकडं असतूतमध्ये गेलंय, पण ॲक्च्युली ती पण पर्याय म्हणून आपण इथं घालू शकतो. जसं मी मनुष्य आहे हे इथं लावला तुम्ही, तर मनुष्य कुठे येणार सांगा खाली? मी मनुष्य आहे कुठे येणार भैया? नाही सांगा. नाही करेक्ट. का म्यूट बसला सगळे तुम्ही? मी मनुष्य आहे इथं आलं तर हे 2 द्रव्याचा संबंध आहे ना. पण पर्याय घेत असताना म्हणून स्थूल रूपाने इथं पण सांगणार भेदवृत्तीमध्ये. मग ते 7 नंबर चार्टमध्ये महाराजींनी सगळे हे नाही ह्याच्यात घालून दाखवलेत कुठं कुठं कसे लागतात ते. पण आपण सेपरेट शिकून मग त्यात एकात एक घालू. तोपर्यंत खिचडी करू नका. हे सगळं व्यवहार नाही, हे सगळं व्यवहार आहे. हे फक्त
निश्चय नाही, म्हणून त्याला मी जवळ घेऊन ठेवलंय. बाकी सगळं तुमच्याकडे सोडलंय. तुम्ही सगळे व्यवहारात राहता म्हणून. होय ना. तुम्हाला काय पण दिसत नाही ना, व्यवहार दिसतोय ना निश्चय, दुकानच दिसालंय. माझं दुकान कुठं गेलं सांगा. इथं गेलं, इथं उपचारित सद्भूत व्यवहार नाही, ते माझं नव्हतं, नाही नसणार, म्हणून जाणार. आम्ही सर्व परिग्रहाने रहित शुद्धात्मा आहे, सर्व विकल्पाने रहित शांत आत्मा आहे, सर्व भेदांनी रहित अभेद स्वरूप आहे. मी आहेच. विसर्जन.